नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे येतील का? चौथा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होणार आहे? आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा एकाच दिवशी दोघं हप्ते मिळणार आहेत का? याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता संभ्रम आहे. तर तोच संभ्रम आज आपण दूर करणार आहोत. अगदी थोडक्यात शेवटपर्यंत ऐकून घ्या, लवकरात लवकर माहिती तुम्हाला देणार आहे. आता याच्यामध्ये जो काही PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे 17वा हप्ता, तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता मंगळवारी रोजी डिपॉझिट करण्यात येणार आहे. ओके. आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पण पैसे डिपॉझिट होतील का? तर मित्रांनो, अद्यापही अशी कुठली माहिती किंवा असं कुठं जाहीर करण्यात आलेलं नाही आहे राज्य सरकारकडून की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता देखील डिपॉझिट करण्यात येणार आहे. बट जो अवधी आहे तो 4 महिन्याच्या अवधीनंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतात. तर ते 4 महिन्याचा अवधी हा कंप्लीट आता झालेला आहे. बट आता जी काही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये, त्या पुढच्या आठवड्याच्या बैठकीमध्ये तो एक निर्णय, ती एक तारीख जाहीर करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर क्वचित म्हणजे 8 दिवस किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना तो हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे असं समजू नका की एकाच दिवशी आपल्याला 2000 प्लस 2000 4000 असे पैसे डिपॉझिट होतील. तर तसे नाही होणार. फक्त PM किसान सन्मान निधी योजनेचा पैसा आपल्या अकाउंटमध्ये येईल आणि पुढच्या काही 15-20 दिवसांमध्ये हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील हप्ता आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे. धन्यवाद.